नमस्कार, मी निशा वाकणकर. आज मी बनवत आहे मोरिंगा सूप, नाचणीच्या भाकरी. नाचणी हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन हे भरपूर प्रमाणात नाचणीमध्ये आढळतं. जे मुलांची हाईट, वेट, स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं, जे माझ्या मुलांना बिलकुल आवडत नाही. मग मी त्यांना कशाप्रकारे खाऊ घालते हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे मी शेवग्याच्या शेंगा मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आहेत. आणि त्याचं पूर्ण लिक्विड असं चाळणीने सूपमध्ये काढून घेतलेलं आहे, ज्याने म्हणजे आधी शिजवून नंतर मग परत त्याला फोडणी देणं त्याचं म्हणजे विटामिन्स निघून जातात जास्त शिजवल्याने. एकाच प्रोसेसचं शिजवा, म्हणजे जेणेकरून त्या जेवणामध्ये म्हणजे त्याचे कंटेंट्स उडून नाही जावे. हे छान असं सूप झालेलं आहे, खूप टेस्टी आहे. मी थोडं टेस्ट करून बघितलं, मुलांना टेस्ट करायला देते, त्यांना आवडतं का बघते. त्यांना काही आवडलेलं नाही आहे, जबरदस्ती ते हो हो म्हणताय. ह्या नाचणीच्या भाकरी बनवत आहे. गरम पाणी उकळून त्याचा डो तयार करून घेऊ, ज्याने व्यवस्थित स्मूथ अशा भाकरी येतील. व्हिडिओचं पुढचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय भेटणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं पुढचा व्हिडिओ काय येणार आहे त्याचं नोटिफिकेशन भेटेल. ह्या छान अशा भाकरी झाल्या आहेत, त्यांना खूप जीवावर येतं. मग मी कसं खाऊ घालते बघा तुम्ही. ऑब्व्हियसली भाकरी खाणं पोरांना कंटाळाच येतो, कारण त्या कडक असता. नाचणीच्या तरी भाकरी कडकच होता. असा हा काला बनवते आणि त्यांना खाऊ घालते. मुलांना कळत नसतं की त्यांच्यासाठी काय पौष्टिक आहे काय नाही, ते आपण ठरवावं लागतं, ते आईने ठरवावं लागतं. ओके, बाय बाय.